3 दिवसापूर्वी आज तिसरा दिवस आहे विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा 1995 पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले। त्यांचे एकुलते एक चिरंजीव अक्षय आणि 4 त्यांच्या मुली, त्यांचे जावई, सगळ्यांच्यावर दुःखाचा, त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे। मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काळाच्या आणि नियतीच्या पुढे कुणाचंच काही चालत नसतं। शेवटी बाकीच्यांना आधार देणं, त्यांना सावरणं, त्यांना पुन्हा त्याच्यातनं उभं करणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची असते। आणि तशा पद्धतीनं मी सांत्वनपर भेट देण्याच्या करता आलेलो होतो। माझं त्यांच्याशी बोलणं झालं। अलीकडच्या काळामध्ये अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय। आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली। आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते। परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणं हे पण फार महत्वाचं असतं। जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या, कारण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होतं तिथं काळजी फार घ्यावी लागते, तिथं फार दुर्लक्षित करून चालत नाही। आणि अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम जगतापांचा फोन आला आणि त्याने ज्या दवाखान्यात त्यांना नेलं होतं त्या डॉक्टरांना पण त्यांनी फोन दिला। त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की दादा शिवाजीराव नो मोर, म्हणजे तिथं दवाखान्यात यायच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवलेली होती, ही पण वस्तुस्थिती आहे। आणि जे घडायला नको होतं ते घडलं। परंतु मध्ये अरुण काका सारखी व्यक्ती पण अचानक आपल्याला सोडून गेली। साधारण त्याच वयाचे शिवाजीराव पण आज आपल्यातून सोडून गेले। एक मोठी पोकळी अहिल्यानगरच्या या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली, कधीच भरून न निघणारी अशा प्रकारचे न्यूज अहिल्यानगर 24 तास। आम्ही बातमी नाही, सत्य दाखवतो।